हा सर, महापालिकेच्या वतीने आज महापालिकेत कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. काय त्याच्यामध्ये टेस्ट होणार आहेत कर्मचाऱ्यांच्या, काय सांगाल? यामध्ये प्रामुख्याने आज आपण पाहतोय की श्री विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय यांच्या वतीने तसेच लातूर शहर महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या वतीने आपण एक ओबेसिटी स्क्रीनिंगचा एक शिबिर लावण्यात आलेला आहे. ओबेसिटी स्क्रीनिंग म्हणजे काय की लठ्ठपणाचा आपण व्यक्तींमध्ये प्रमाण किती आहे त्याच्यासाठी आपण बॉडी मास इंडेक्स जो इंडेक्स पाहतो आपण त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने वेट म्हणजेच वजन आणि उंची पाहतो, त्यानुसार आपण इंडेक्स काढतो. तर आता सध्याचं धकाधकीचं जीवन, स्ट्रेसफुल लाईफ यामुळे ओबेसिटीचं प्रमाण म्हणजे स्थूलपणाचं प्रमाण खूप वाढलेलं आपल्याला दिसून येत आहे. तर त्या अनुषंगाने महानगरपालिकेतील शासकीय कर्मचारी आणि इतर जे अभ्यांगत आपल्याकडे येतात त्या सर्वांची आपण स्क्रीनिंग आज करतो आहे आणि हा कार्यक्रम 11 वाजल्यापासून आपल्याकडे चालू झालेला आहे. त्यासोबतच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड काढण्यासंबंधी माननीय जिल्हाधिकारी मॅडम असू द्या, माननीय आयुक्त महोदय यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार आपण पूर्ण शहरामध्ये सर्व नागरिकांचं आयुष्मान कार्ड नोंदणी करत आहोत. दिनांक 7 फेब्रुवारी 2025 पासून आपण या गोष्टीसाठी मोहिमेवरती घेतलेला आहे आणि याचा मुख्य फायदा हा सर्वच नागरिकांसाठी आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रति कुटुंब 5 लाखापर्यंतचा हेल्थ इन्शुरन्स जे आहे, आता सरकार त्याला ॲश्युरन्स असं म्हणतं आहे आणि ते बरोबरही आहे. प्रत्येक कुटुंबाला याचा लाभ होणार आहे आणि जे काही आजार त्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आहेत त्या सर्व आजारांनुसार जे काही आजार उद्भवतील एखाद्या कुटुंबामध्ये त्या कुटुंबियांना सर्वांना त्याचा लाभ मिळणार आहे. काय आव्हान करतात लातूरकरांना? मी एवढंच आवाहन करेन की माझ्या अंडर जे काही आशा कार्यकर्ती ANM हे काही काम करतात ते आपल्या घरोघरी येऊन आयुष्मान कार्ड नोंदणी पुढच्या काही काळामध्ये आपण राबवणार आहोत. त्यांना सहकार्य करावं आणि या योजनेचा पुरेपूर सर्वांनी लाभ घ्यावा एवढं लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करतो.